नमस्कार, माझे नाव तन्मय एकनाथ सिंह. मी इयत्ता 7वी शिकत आहे. आज आम्ही 6वी-7वीचे विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील 14 तळ्याचा सत्याग्रह या विषयावर लघुनाट्य सादर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. अहो उठा, असं बसू नका. इथे खुर्चीवर बसा. नाही ना ग, मी इथेच बरं. अहो वरती बसा. बाबासाहेबांनी पाहिलं तर खरडपट्टी काढतील. बरोबर बोलत शास्त्र होते. बोला, काय झाले? आमच्याकडे एक माणूस शिकून करायचं झाला. आमच्यासारख्या लोकांसाठी काव्य करतो म्हणा. मी त्या देवाला म्हणजेच मी आपल्या बाबासाहेबांनी बघायला नव्हतो. काय चित्रे, संस्कृते, काय चाललंय? हे पहा, तुमचा भक्त फार लांबून भेटायला आलाय. अहो हे काय करताय? हेच तर मला संपवायचंय. व्यक्तिपूजा, मूर्तीपूजा यामुळेच ते इतकी वर्ष गुलामगिरीत घालवली आपण. माणसाला माणूस म्हणून कधी स्वीकार करणार? बसा. अहो आम्ही किती वेळा तर सांगतोय, ऐकतच नाहीये. या पाणी. नाही ना ग, आम्ही वरच्या जातीचं आणि खालच्या जातीचं. मी तुमच्या पिण्याला कसं शिकणार? मी वरनं पाणी टाका, मी वरतून येते. अहो आम्ही जन्माले कोणत्या जातीचे ते महत्वाचं नाही. आम्ही बाबासाहेबांच्या विचाराचे फायदे आहोत. या बाजूला. नमस्कार. या टिपणीस या. अनंत गंगाधरराव हे सुरेंद्र टिपणीस, महाड महानगरपालिकेचे प्रमुख. टिपणीसांचे एक लेख मी वाचला, अत्यंत सुंदर. त्यात त्यांनी असे नमूद केले होते की सरकारी मालमत्ता सगळ्यांसाठी खुली आहे. त्यावर समाजाचा कुठलाही घटक आपला दावा सांगू शकत नाही. अगदी बरोबर. त्याचमुळे मी असं ठरवलं आहे की समाजासाठी आणि या अस्पृश्यतेचा भेद मिटवण्यासाठी आपण 14 तळ्याचा सत्याग्रह करणार. म्हणजे निसर्गाने दिलेले पाणी सगळ्यांसाठी खुले आहे, त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे सांगणारा सत्याग्रह. चला आपल्याला तयार झाला. आणि तुम्ही पण येणार ना? माझा बाबासाहेब जिथं म्हणणार तिथं मी बिंदीकन येणार. चला. थांबवा आंबेडकर, तुम्ही हे योग्य करत नाही आहात. योग्य अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार देखील कोणी एकाला नसतो. तुम्ही आमचं पाणी पाठवताय. आमचं पाणी? चला मी मान्य करतो, हे तुमचं पाणी. तुम्ही यावर तुमचं नाव लिहून दाखवा. मिस्टर आंबेडकर, तुम्हाला हे महागात पडेल. का तुला आता धडा शिकवतो? आधीच सांगतो अरे थांबा थांबा, शांत व्हा. आपण इथे भांडायला आलो आहोत का? माफी बाबासाहेब, पाण्यासाठी सुद्धा भांडावं लागतंय. हे मोठं दुर्दैव आहे. हा भ्रम ठेवू नका. आपण आपल्या पाण्यासाठी म्हणजे आपल्या हक्कासाठी भांडत आहोत. आज या 14 तळ्याच्या धर्तीवर, महाडच्या 14 तळ्याच्या धर्तीवर 14 तळ्याचा सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नाही, तर आपण ही माणसं आहोत हे सांगण्यासाठी केला आहे. एकाच तळ्याचे पाणी झाकून आपण अस्पृश्यता नष्ट करण्याकडे अजून एक पाऊल टाकत आहोत.